राज्यातील सर्वात मोठं तीर्थक्षेत्र पंढरपुरात एसटीची दुरावस्था। लालपरी, शिवाई, शिवशाही एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होऊनही नादुरुस्त बसेसमधून प्रवाशांना प्रवास करावा लागतोय। बीडमध्ये लक्ष्मी मुंडे नर्सिंग स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न। 2025-26चं वार्षिक स्नेहसंमेलन 2 सत्रात संपन्न। सोन्याच्या किमतीत 29,000ची वाढ, चांदीही 1,32,000नी महागली आहे। अमेझॉन कंपनी पुढील आठवड्यात 27 जानेवारीपासून मोठी नोकर कपात सुरू करणार आहे। कंपनी जवळपास 14,000 कर्मचाऱ्यांना नारळ देणार। 30,000 महत्त्वाच्या पदांची कपात करण्याचे कंपनीने ठरवलंय। एअर इंडियाकडून 25-26 जानेवारीला न्यूयॉर्क आणि नेवॉकला जाणारी सर्व उड्डाणं रद्द। अमेरिकेतील हिमवादळाच्या इशाऱ्यामुळे घेतला निर्णय। जळगाव पोलीस कर्मचाऱ्यांचा डान्स बारमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। एका गुन्ह्याच्या तपासात मुंबईत आले होते। प्रकरणाची पोलीस अधीक्षकांकडून दखल। पुणे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर। शिळीमकरांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल मानाचे राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर। बीड ग्रामीण पोलीस ठाण्यासमोरच गाडीचे साम्राज्य। पोलिसांसह आजूबाजूच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात। नगर परिषदेनं तात्काळ स्वच्छता मोहीम राबवावी, नागरिकांकडून मागणी। नाशिकहून शेतकऱ्यांच्या लॉंग मार्चला सुरुवात। विविध मागण्यांसाठी किसान सभेतर्फे मोर्चाची नाशिकहून मुंबईच्या दिशेनं कूच। भंडारा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणार मुख्य शासकीय प्रजासत्ताक दिन। राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे करणार ध्वजवंदन। अमरावतीत अविश्वास ठरावामुळे पद गेलं तरी गुलाल उधळून आनंद साजरा। भ्रष्टाचारी कर्मचाऱ्याला परत कामावर घेण्यासाठी होता दबाव, न ऐकल्यानं सदस्यांनी आणला अविश्वास। रत्नागिरीत रथसप्तमी निमित्त 1 लाख सूर्यनमस्कार यज्ञ हा उपक्रमात संस्था पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी तसंच विविध शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं सहभागी। वाशिममध्ये 15 किलो रांगोळीतून साकारली भारत माता। कला शिक्षक सचिन दामोदर यांनी रांगोळीतून घडवले भारतीय विविधतेतील वैशिष्ट्यपूर्ण दर्शन। सीआयएसएफ जवानांना पुण्यात लष्करी प्रशिक्षण। औंध लष्करी ठाण्यात 19 जानेवारीपासून जवानांसाठी विशेष संयुक्त प्रशिक्षण। स्ट्रेंथ 102 युनिटमधील 2 अधिकारी आणि 10 महिला जवान सहभागी। अमरावतीत वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना हेल्मेट वापरण्याची सक्ती, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई। जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे आदेश। तज्ज्ञ डॉक्टरांची पदं भरण्यास सुरुवात। गडचिरोली जिल्हा सरकारी रुग्णालयातील समस्येकडे लोकशाही मराठीनं वेधलं लक्ष। आता रुग्णालयांमध्ये पदं भरण्याच्या प्रक्रियेला वेग। बारामतीच्या मोरगाव बसस्थानकातील शौचालयांना कुलूप। प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल होते। नागरिकांमध्ये तीव्र नाराजी। शौचालय खुली आणि स्वच्छतेच्या व्यवस्थेची मागणी। अमरावतीच्या भातकुलीतील निम्न पेढी सिंचन प्रकल्प धरणाचे काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा ग्रामस्थांचा आरोप। सुरक्षा भिंत कोसळल्यानं परिसरात भीतीचं वातावरण। वाशिम ते किन्ही राजा मार्गावरील दुतर्फा नाला व्यावसायिकांसाठी डोकेदुखी। ग्राहकांना दुकानांमध्ये ये जा करताना गैरसोय, व्यापाऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तिरंगी रोषणाई। प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आकर्षक सजावट। वाशिम जिल्ह्यात मिशन सुधार अभियान सुरू। सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी अभियानांतर्गत मृत, दुबार तसेच संशयास्पद शिधापत्रिका धारकांची नावं तर लाभार्थी यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू। बीडमध्ये नागरिकांसाठी मोफत आयुष्यमान भारत कार्डचं वाटप। नगर परिषद निवडणुकीत दिलेल्या वचनांची पूर्ती करण्यासाठी नगरसेवकाचा अनोखा उपक्रम। वर्ध्यात जिल्हास्तरीय मिनी सरसंवर्धिनी महोत्सव नृत्य प्रतियोगिता। अनेकांनी नृत्य प्रतियोगितेमध्ये घेतला सहभाग। महोत्सवाला वर्धेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। महेश गुल्हाने आदर्श समाज सुधारक पुरस्कार 2026नं सन्मानित। पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर, माजी खासदार रामदास तडस यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला पुरस्कार। वर्ध्याच्या कानगाव मंडळातील 10 गावात 2.60 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन। आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते 2 दिवसात विविध कामांचा शुभारंभ। रस्ते, संरक्षण भिंती, नाले व मूलभूत सुविधांवर भर। सलग सुट्ट्यांमुळे साईबाबांची शिर्डी भाविकांच्या गर्दीनं फुलली। विमानतळ, रस्ते आणि दर्शन दरबारी भाविकांच्या गर्दीनं शिर्डी हाऊसफुल। सोलापुरात माघीवारी निमित्त नार्थकोट प्रशालेच्या प्रांगणात गोल रिंगण सोहळा। मृदंगवादक, डोक्यावर तुळस घेऊन महिला भगिनींचा सहभाग। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भक्तांची खरं तर मोठी गर्दी पाहायला मिळते। सलग 3 दिवस सुट्ट्या आल्यानं भाविक तुळजापुरात दर्शनासाठी दाखल।
सलग सुट्ट्यांनिमित्त पंढरपुरात विठू भक्तांची मांदियाळी. पदस्पर्श दर्शनाला लागतोय 6 ते 7 तासांचा कालावधी. दर्शन सुलभ आणि सहज होण्यासाठी मंदिर समितीकडून उपाययोजना सुरू. वर्ध्यात इंझाळा इथं 19वा स्वरूपानंद महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त दिंडी पालखीचं आयोजन. विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन. दिंडी पालखीमध्ये अनेक गावातील भजनी मंडळांचा सहभाग. सांगलीच्या हमीभाव केंद्रांवर 2000 क्विंटल सोयाबीन खरेदी. सांगली जिल्ह्यात सांगली आणि तासगाव येथे महाराष्ट्र राज्य फेडरेशनतर्फे 2 सोयाबीन खरेदी केंद्र सुरू. हमीभावानं तूर खरेदीसाठी हेक्टरी उत्पादकता मर्यादा जाहीर. तूर किमान आधारभूत किमतीनं क्विंटल 8,000 रुपये. बदलतं हवामान आणि वाढता खर्च पाहता घाट नांद्रा परिसरातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना पर्याय शोधत राजमा या नव्या पिकाची लागवड केली आहे. कमी खर्च चांगला दर असल्यानं शेतकऱ्यांची राजमा पिकाला बसली. खानदेशात आगाप मृगबहर केळी लागवडीची तयारी सुरू. लागवड यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड करत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात बटाटा काढणीला सुरुवात. दरवर्षीच्या तुलनेत बटाटा प्रति किलो 4 ते 5 रुपयांनी कमी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मासळीच्या दरात महिनाभरानंतर सुधारणा होण्यास सुरुवात. पापलेटला प्रति किलो 1500 तर सुरमईला प्रति किलोला 1100 रुपयापर्यंत दर. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक. याचा थेट परिणाम कांद्याच्या दरावर. दरात मोठी घसरण झाल्यानं शेतकरी अडचणीत. यवतमाळच्या हिवरादरनं गावात अनोख्या शेती पद्धतीनं चांगला नफा सुरू झाला. शून्य मशागतीत SRT पद्धतीनं तुराची लागवड करत शेतकऱ्यांना मिळवले 10 लाखांचं उत्पन्न. PM मत्स्य संपदा योजनेच्या आधारानं मत्स्य शेतीतून साधली प्रगती. बीडच्या शेतकऱ्यांना 7 गुंठ्यात यशस्वी प्रयोग राबवून मिळवलं लाखोंचं उत्पन्न. 26 जानेवारीपूर्वी घातपाताचा मोठा कट उधळलाय. 2.5 किलो RDX 2 पिस्तुलांसह 5 दहशतवाद्यांना अटक. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक वास्तूंची सुरक्षा वाढवली. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी उभारली. प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर मोठ्या प्रमाणावर सुरक्षितता. मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात. प्रजासत्ताक दिनानिमित्त गाझीपूर बॉर्डरवर वाहनांची मोठ्या प्रमाणावर तपासणी. ये जा करणाऱ्या व्यक्तीवर देखील पोलिसांची नजर. जम्मू श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी. मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाल्यानं संपूर्ण परिसर बर्फानं झाकल्याचं पाहायला मिळालं. प्रजासत्ताक दिनानिमित्त मोठ्या प्रमाणावर पोलिसांची गस्त. जम्मू काश्मीरमधील भद्रवाह परिसरात सैनिकांची पायी यात्रा. कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून सैनिकांची 4ही बाजूला नजर. जम्मू काश्मीरमधील बनिहालमध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी. 4ही बाजूला पसरली बर्फाची चादर. नागरिकांचं जनजीवन विस्कळीत. मनालीमध्ये बर्फवृष्टी. पर्यटकांची तब्येत बिघडली आहे. मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत असल्यामुळे राष्ट्रीय राजमार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनं अडकली आहेत. तर सध्या बर्फ हटवण्याचं काम सुरू आहे. शिमल्यात बर्फवृष्टी होत असल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण. व्यावसायिक उत्साही. जम्मू काश्मीरमधील राजौरीत डोंगरावर बर्फवृष्टी. पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी लुटला बर्फवृष्टीचा आनंद. जम्मू काश्मीरमधील बनिहालमध्ये बर्फवृष्टी. लोकांची तब्येत बिघडली. बर्फवृष्टीत लोकांनी घेतला शेकोटीचा आधार. बर्फवृष्टीमुळे रस्त्यावर साचला बर्फ. जनजीवन विस्कळीत. सध्या साचलेला बर्फ हटवण्याचं काम सुरू. काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टीमुळे हजारो पर्यटक ठिकठिकाणी अडकलेत. गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगाम यांसारख्या प्रमुख पर्यटन स्थळांचा संपर्क तुटला. आणखी 48 तास अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता. भोपाळमध्ये कडाक्याची थंडी. सगळीकडे पसरलं धुकं. धुक्यामुळे वाहन चालकांना खरंतर गाडी चालवण्यासाठी अडथळा पाहायला मिळतोय. उत्तर प्रदेशमधील वाराणसीत काशी विश्वनाथ धाममध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी. सलग 3 दिवसांच्या सुट्ट्यांमुळे भाविकांची तीर्थस्थानी गर्दी. राम मंदिर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी. रामनगरीत सुरक्षा वाढवली. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. हैदराबादमधील नामपल्लीमध्ये फर्निचर कंपनीला लागली आग. आगीत मोठ्या प्रमाणावर फर्निचरचं नुकसान. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात. 14,90,00,000 पासवर्ड लीक झालेले आहेत. जीमेल, फेसबुक आणि नेटफ्लिक्ससह अनेक प्लॅटफॉर्मचा समावेश. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन नोएडात पोहोचलेत. एअरपोर्टवर पोहोचताच मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी त्यांचं स्वागत केलं.
कन्याकुमारीमध्ये न्यायालयाच्या आदेशानंतर 150 फूट उंच राष्ट्रीय ध्वज फडकवला. त्यावेळी भाजप अध्यक्ष नागेंद्रन देखील हजर होते. चेन्नईतील तामिळनाडूमध्ये जोरदार पावसाला सुरुवात. अचानक पाऊस आल्यानं लोकांची तारांबळ. तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली मॉरिस ग्राउंडवर स्थानिक आणि परदेशी कुत्र्यांच्या जातींचं प्रदर्शन. जिल्हास्तरीय डॉग शो आयोजित. शो पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. पुण्यात खासदार मोहोळांकडून 15वे खासदार जनसंपर्क अभियानात स्वतः मोहोळांकडून नागरिकांच्या समस्यांचं निवारण. महापालिका निवडणुकीनंतर पहिलंच अभियान. भगवाये पाक केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. शिवसेना नेत्या ज्योती वाघमारेंचे इम्तियाज जलील यांना प्रत्युत्तर. तुमचा माज उतरवण्यासाठी आम्ही रणरागिणीच पुरेशा आहोत. ज्योती वाघमारेंचं वक्तव्य. भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी घेतली बैठक. उत्तर सोलापूर मतदारसंघातील नगरसेवकांची बैठक. बैठकीत सुपुत्र किरण देशमुख यांच्या नावाची महापौर पदासाठी शिफारस. कल्याणमध्ये ठाकरे सेनेची फलकबाजी. ठाकरे सेनेचे 2 नगरसेवक बेपत्ता असा आशय. मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे नॉट रिचेबल. महाराष्ट्र तुझ्या बापाचा आहे का? भाजप आमदारांनी इम्तियाज जलील यांना डिवचलं. संजय केणेकरांचा जलीलांवर हल्लाबोल. हिंददी चादर गुरु तेग बहादूर यांचा 350वा शहीदी समागम. राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी केली ज्यूताघरात सेवा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या पाहणी दरम्यान परळ डेपोमध्ये सापडल्या दारूच्या बाटल्या. मद्यपान केलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. प्रताप सरनाईक यांचे आदेश. कुणाच्या बोलण्यानं महाराष्ट्र हिरवा होत नसतो. मंत्री गुलाबराव पाटलांचं जलील यांना प्रत्युत्तर. कायदा सुव्यवस्था बिघडेल अशी वक्तव्य करू नका. मंत्री गुलाबराव पाटलांचं जलील यांना सल्ला. वरणगावातील शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश. मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. राजेंद्र चौधरी यांचा जाहीर सभेत प्रवेश. पुण्यात 2 भाजप नगरसेविकांच्या कार्यकर्त्यांमध्ये फलक लावण्यावरून हाणामारी. 2ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल होताच माफीनामा. पुण्यातील पराभवावर मनसे आत्मचिंतन करणार. राज ठाकरे लवकरच पुण्यात घेणार बैठक. मनसेत अंतर्गत बदल होण्याचे हेमंत संभूस यांनी दिले संकेत. जलील यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन स्वप्न पाहावं. हिरव्या सापांना औरंगजेबाच्या बाजूला दफन करणार. मंत्री नितेश राणेंची इम्तियाज जलील यांच्यावर बोचरी टीका. वसई विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं. भाजप नगरसेवक अशोक शेळके यांनी मुस्लिम समाजाविरोधात चुकीची भाषा वापरल्याचा आरोप. एमआयएमची पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार. सावंत काका पुतळ्याचा वाद चव्हाट्यावर. अध्यात्म्याचे दाखले देणाऱ्यांनी त्याआधी आचरणात आणावेत. धनंजय सावंतांना निर्वाणीचा इशारा. हिंगोलीत भाजपच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा. गजानन घुगे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल. महसूल कर्मचाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप. अदानी लोढांसोबत दाओसमध्ये करार करणं क्रूर विनोद. पृथ्वीराज चव्हाणांची फडणवीसांच्या दाओस दौऱ्यावर टीका. किती परकीय उद्योग सुरू झाले यावर श्वेतपत्रिका काढाल का? पृथ्वीराज चव्हाणांचा फडणवीसांना सवाल. केईएम हॉस्पिटलच्या नावातील किंग एडवर्ड हा शब्द हटवण्याची मंगल प्रभात लोढा यांची मागणी. हेच लोढा मुंबईत अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावानं ट्रम्प टॉवर बांधतात. लोढांनीही ट्रम्प शब्द हटवावा. संजय राऊत यांची समाज माध्यमावरून टीका. पालघरमध्ये शिवसेना भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये राडा. नगराध्यक्षांच्या हस्ते रस्त्याचं भूमिपूजनावेळी राडा. श्रेयवादावरून राडा झाल्याची प्राथमिक माहिती. अमरावतीचा महापौर भाजपचाच होईल. भाजपचा महापौर बसवण्यासाठी मित्रपक्ष मदत करतील. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला विश्वास. जागा कमी का आल्या यावर आत्मचिंतन होणार. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. लाडक्या बहिणींचे पैसे न आल्यास काँग्रेसशी गाठ आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा. निवडणुकीपुरतच बहिणींना सरकारनं लाडकं मानलंय. निवडणुकीनंतर अटी लावून पैसे बंद केले. शैलेश अग्रवाल यांची टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर उपमहापौर कोण होणार? जिल्हा परिषद निवडणुकीनंतरच महापौराचा निर्णय होणार. आमदार संजय केणेकर यांनी दिली माहिती. मनपा निवडणूक आटोपली पण खुन्नस नाही संपली. कोल्हापुरात जय पराजयाचं राजकारण चव्हाट्यावर. फलकांच्या माध्यमातून एकमेकांवर टीका. राजकारण्यांनी लावलेले फलक महापालिकेने उतरवलेत. छत्रपती संभाजीनगरात भाजप जिल्हा सरचिटणीस सुभाष काळे यांच्यावर हल्ला. उमेदवारी नाकारल्याच्या वादातून हल्ला झाल्याचा आरोप. पोलीस तपास सुरू. इचलकरंजी महापालिकेत 10 महिन्यांचा महापौर उपमहापौर गटनेता निवडीचे अधिकार. आमदार राहुल आवाडे, प्रकाश आवाडे, सुरेश हाळवणकर यांच्याकडे. भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीत निर्णय. सोलापुरात जिल्हा परिषदेच्या 60 जागांवर भाजप उमेदवार मैदानात. 3 तालुक्यात महायुती एकत्र लढणार. 6 तालुक्यात भाजप स्वबळावर रिंगणात.
धाराशिवमध्ये शिवसेनेत गोंधळ. जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचे एबी फॉर्म भाजपा आमदाराच्या हातून वाटप. शिवसेना पदाधिकाऱ्यांना राजन साळवींना विचारला जाब. पुण्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष हा शिवसेनेच्या सूचनेनुसारच होईल. सत्तेची चावी ना अजित पवारांकडे असेल ना भाजपकडे. विजय शिवतारे स्पष्टच बोललेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर रामनगर ग्रामस्थांचा सामूहिक बहिष्कार. प्रलंबित बांधकाम आणि नगर रचनेची मागणी. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत सादर केली मागणी. निवडणूक प्रशिक्षणाला 329 कर्मचाऱ्यांची दांडी. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत झालेल्या प्रशिक्षणास मोठ्या प्रमाणावर गैरहजेरी. गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. छत्रपती संभाजीनगर आगामी निवडणुकांमध्ये म्हैसूरशाहीचा वापर करण्यात येणार. विभागीय स्तरावरील आढावा बैठकीत निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदार जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना. विकृताकडून शालेय विद्यार्थिनीचं मोबाईलवरून चित्रीकरण. नाशिकच्या सटाणा बसस्थानकावरील घटना. बाब लक्षात येताच विकृताला स्थानिकांनी चोप देत केलं पोलिसांच्या स्वाधीन. अमरावतीत खोट्या फोनपे ॲपद्वारे फसवणूक करणारा सराईत गुन्हेगार ताब्यात. 60 ते 70 फसवणुकीचा उलगडा. सोलापुरात 3,000ची लाच घेताना अभियंता एसीबीच्या जाळ्यात. घरावरील सोलर सिस्टम अर्जाला मंजुरी देण्यासाठी लाच. घरफोडी आणि कॉपर वायर चोरीच्या 16 गुन्ह्यातील आरोपी जेरबंद. ग्रामीण पोलीस दलाच्या गुन्हे शाखेची कामगिरी. पुण्यात स्पा सेंटरवर विमानतळ पोलिसांची कारवाई. स्पा सेंटरच्या नावाखाली वैश्य व्यवसाय. मेहबूब खान या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. पिंपरी दुमाला सोमेश्वर मंदिरात दानपेटीची चोरी. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. परिसरात रात्रीची गस्त वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी. सोलापूरच्या कौठाळी येथील सोलार प्लांटमधील सोलार प्लेट आणि पॅनल स्ट्रक्चर अँगलची चोरी करणाऱ्या 5 चोरट्यांना अटक. एकूण 10,78,130 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. पंढरपुरातील पद्मावती देवी मंदिरात चोरी. 4 किलो चांदी आणि 7 ते 8 तोळे सोन्याचे दागिने चोरीला. पोलीस आणि डॉग स्क्वॉड घटनास्थळी दाखल. तपास सुरू. डोंबिवलीत लक्ष्मीनारायण इमारतीतील फ्लॅटला आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. पुणे बेंगलोर महामार्गावर कापसानं भरलेला ट्रक पलटलाय. घटनेमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी. सलग सुट्ट्यांमुळे बाहेर निघालेल्या प्रवाशांचा खोळंबा. बॉर्डर 2ची बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई. अवघ्या 2 दिवसात 100 कोटींचा टप्पा पार. भाजपच्या झेंड्यात हिरवा रंग म्हणजे एमआयएम आहे का? सुषमा अंधारेंचा भाजपला सवाल. भाजप आणि एमआयएमची नुरा कुस्ती सुरू. भाजप आणि एमआयएम मध्ये स्क्रिप्टेड गेम सुरू आहे. अंधारेंचं वक्तव्य. कॅनडात भारतीय वंशाच्या तरुणाची हत्या. 28 वर्षीय दिलराज सिंग गिलची गोळ्या झाडून हत्या. गँगवॉरमधून हत्या झाल्याचा पोलिसांकडून संशय व्यक्त. नाशिक विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा लाँग मार्च. सरकारनं आमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार न करता प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी. किसान सभेचे डॉक्टर अजित नवले यांची मागणी. काढलेले सर्व स्पीड ब्रेकर तातडीनं बसवा. पुणे महापालिकेच्या प्रशासनाला सूचना. सायकल स्पर्धेसाठी काढले होते 90 स्पीड ब्रेकर्स. स्पीड ब्रेकर्स काढल्यानं अपघात होण्याची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.